मॅडमला बोलव जा. हा बोलवते. अगं मीच मॅडम आहे. अगं येडी का खोळी तू तू आणि मॅडम एवढ्या मोठ्या घरची. अगं आता मॅडम नसली का आपण म्हणतो स्वतःला मॅडम आणि वागतो तसा, पण तुझ्याकडे बघून वाटत नाही. हवं इथं नवीन दिसतेस, या घरात तूच काम करतेस काय? मी काय तुझ्या पोटावर पाय ठेवायला आली नाही. खरं म्हणजे मी आपण इथे घरकाम शोधायला आले होते, पण तू आहेस म्हणलं जाऊ दे, तू राहा इथं काम करत, मी जाते. बरं ऐक, तुझा नंबर देते का? म्हणजे तुला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करते. तुला कामाची गरज लागली किंवा तू काम सोडलंस तर सांग आम्हाला, आपल्या ग्रुप मधलं कोणतरी चिटकल इथं. काय म्हणतेस? जाती काय? अगं अगं एवढी भडकते कशा बाई? जाते की. तसं पण मला सांग, मॅडम इथं जास्त काम लावतात का ग? तसं पण तुझ्याकडे बघून कळतेस म्हणा काय ग तुझी परिस्थिती. हाताकडे बघून काय हाताची दशा झाली आहे ग? हा मी बघते दुसरीकडे काम, तुझ्याकडे बघून वाटत नाही की तर बरा पगार भेटत असेल. डोळे फुटलेत काय ग तुझे? तुला एकदा सांगून कळत नाही मीच मालकीने ते, आणि आम्हाला कामवालीची काही गरज नाही. अगं तुझ्यापेक्षा जास्त काम मी करते. तू कसले काम करत असणार? तू अर्धा वेळ नटण्या मुरण्यात शायनिंग मारण्यातच घालवत असेल. आता तू जा, परत जर दिसली ना तर अशी हानी ना तुला. तुला कोण काम देतं ना तेच बघते. चल निघ. ए कोणाला म्हणतेस का? मला म्हणतेस? माझ्या घरात लाईन लागते काम मिळण्यासाठी आणि तू मलाच म्हणतेस? थांब, तुझा आता फोटोच काढते आणि बघते तुला कसं काम कोण देतं ते. आता बस बोंबलत. असं काढा, काढ चांगला फोटो काढ. बघ आता तुझी कशी वाटच लावते. काढला तुझ्या तर तू माझा फोटो ताई निघा तुम्ही. अहो निघा, पाया पडतो तुमच्या. निघा निघा. अहो चला थांब तू बस इकडे. अहो निघा 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 निघा. तुला लय हसायला येतंय रे? हा ती मला कामवाली बोलली, तुला हसायला येतंय? हसायला येतंय? अक्का आता हसणार नाही तर काय करणार? तू दिसतेच आहे ना कामवाली. नाही ना नको नको, ती कामवाली तू पण काम. अक्का ये बस इकडे. नाही जा. नाही बस ग तू, ये बस इकडे. बस 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 जरा शांत हो. आपण पाणी आणतो तुझ्या. घे पाणी घे, पाणी घे, घे पाणी घे. थंड हो, एकदम शांत हो. अक्का मला सांग, काय खोटं बोलली ती? बघ जरा स्वतःकडे बघ, काय हालत झालीये. काय ते केस, काय तो चेहरा, काय साडी घातली अशी. चांगली तर आहे साडी. ही चांगली आहे. हा चल, ही अशी काहीतरी साडी घालते म्हणून कामवाली वाटते तू. आपल्या आजूबाजूच्या बायका बघ कशा एकदम पास मध्ये राहतात. पाश मध्ये राहून घरचं काम करता येतं का? हा नटून तटून घरची कामं करू? तुझा हाच तर लोचा आहे ना अक्का. घरातली सगळी कामं तुलाच करायला पाहिजे. घरातल्या बायकांनी काम करायचा जमाना गेला आता. आपण 4 पैसे टाकायचे की 50 कामवाल्या तयार होतात. पैसा काय झाडाला लागलाय? हा पैसा कमायला किती मेहनत लागते माहितीये ना तुला? हा अक्का अगं अगं अक्का, पण आपणच नसतो तर काय उपयोग त्या पैशांचा? ए अक्का, पण काय म्हणतो तू, आपल्यासाठी लय केलं, आता जरा स्वतःसाठी जर तू थोडा आराम कर. मी काय म्हणतो अक्का, तू तुझ्या हाताखाली कोणाला तरी ठेव ना, जो तुझी सगळी कामं करेल. तू त्याला नुसत्या ऑर्डरी सोडायच्या अक्का. आपल्याला हे पाहिजे तो हे आणून देणार, आपल्याला ते पाहिजे तो ते आणून देणार. तू आराम करायचा, बारीतल्या साड्या घालायच्या, कडक इस्त्री. कोण चुकतंय कोण बरोबर आहे याच्याकडे लक्ष ठेवायचं.
कोण चुकला या! असं ओरडायचं त्याच्यावर. आपण ओरडायचा. एकदम भारीतलं माहोल, एकदम महाराणी स्टाईल. एकदम भारी. महाराणीला काय कळला का नाही काय माहिती. आपला गेम पलटी झाला का काय. अक्काला सांगितला महाराणी दिसते, पण आता तिला ते पटला का नाही का रूम मध्ये जाऊन झोपली काय गेली कुठे. आता काहीतरी दुसरा जुगाड शोधायला लागणार. ह्या अक्का अक्का काय कमाल दिसते तू. एक नंबर. तू बाहेर गेलीस ना तर पब्लिक काय म्हणेल माहितीये का. तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी चायला टन 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 चायला टन टन टन. चल एवढी काय तयारी नाही केली मी. अरे नाही अक्का एकदम कमाल दिसते तू. आता खरी या बंगल्याची मालकीन वाटते तू एकदम मॅडम. अशी बाहेर गेलीस ना तर कोण म्हणेल तुला अक्का. ए अक्का चल आपल्याला भूक लागली काहीतरी खायला दे ना. गब्बर तुला भस्म्या झाला काय. आत्ताच खाल्लं ना तू. अगं पण परत भूक लागली ना मला. चल ना खायला दे काहीतरी. तू थांब रे अक्का. तू त्याला काय खायला देऊ नका. तू कसलीच काम करायची नाही. भूक लागली ना चल ना. अरे तू गप रे अक्का. मला सांग एवढ्या भारीतल्या साड्या आहेत तुझ्याकडे, या आधी कधी नाही घातले ते. अरे माझ्याकडे येळच नसतो ना साड्या नेसायला. अक्का आपल्याला भूक लागली चल ना काहीतरी खायला दे. तू थांब रे. भेजा कशाला खातो. थांब ना जरा. हा तू काय बोलत होता. अरे वेळच नाही ना साडी नेसायला. कधी नेसणार सांग बरं. अरे थांब ना. तू बोलतोय ना मी. हा. अक्का हे तर तुला सांगतोय. तुझी घरातली कामं करायला कामवाली ठेव म्हणजे तुझ्याकडे टाइम भेटेल. आपल्यासाठी जेवण बनवेल का. पहिल्यांदा मुद्द्याचं बोलला. बनवणार तुला जे काय पाहिजे ते सगळं देणार. नाही नाही कामवाली जेवण नाही बनवणं. जेवण मीच बनव. चल खायला दे ना आपल्याला. अरे गब्बर जरा थांब ना. आम्ही बोलतोय ना. हा थांब ना. गब्बर जरा. अक्का तू हे असे भारीतले कपडे घालून तू जेवण बनवणार. जेवण का भूक लागली चल ना. अरे थांब जरा, थांब ना जरा थांब. गब्बर काय चाललंय रे. हा हा आम्ही दोघं बोलतो ना. तुझं काय मध्ये चाललंय. थांब म्हणजे ही साडी नेसून मी जेवण नाही करायचं. कसं दिसणार अशी भारीतली साडी आणि करणार काय ते जेवण बनवणार नाही. हे चल ना भूक लागले मला. अरे तू जरा थांब. तर तू काय म्हणत होता सत्या. कोणची साडी नेसून मी जेवण करायचं. अरे कसं सांगू तुला. साडी नेसून जेवण करायचंच नाही. मग काय बोलतोय तू. तू कायच करायचं नाही. हे सांगतो तुला. ये बस इकडे 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 ये. थांब 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 थांब. असा बसायचा एकदम शान मध्ये राजा महाराजा सारखा. आणि अक्का हे बघ तुला जर काय पाहिजे असेल ना तर तू त्यांना कसा बोलवणार सांग. ए मुर्द्या. आता नाही ग. टाळी वाजवायची. टाळी कशी वाजवणार. गंमत आहे. अगं त्याची एक सिस्टीम असते. हे बघ आपण दाखवतो तुला. त्याच हे बघ असं तू कर. अशी टाळी वाजवली की तुझ्या 50-100 कामवाल्या तुला जे काय पाहिजे ते पटापट 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 आणून देणार. वाजव परत एकदा. अरे गब्बर मुर्द्या. तू काय काय करतो. अरे आमचं बोलणं झाल्यावर तुला आणूनच देणार होते ना. काय रे. येडा आहे का तू. आता हे सगळं पडलं ते उचलणार कोण. अक्का आणि कोण उचलणार. बघ बघ अक्का ही तुला अशीच कामं करायची होती तर कशाला ही भारीतली साडी घातली. ती आधीची साडी बरी होती. अरे मुर्द्या तूच म्हणला ना साडी बदल चकाचक म्हणून बदलली ना तू काय. माहितीये मला. मीच बोललो पण त्याच गब्बर हे सगळं उचल आणि वरती घेऊन जा. अक्का मी तुला सगळे इसकडून सांगतो. तू ये. तू डबा दे त्याच्याकडे. येते तू ये आपल्या बरोबर ये. ये इकडे बस. काय बस 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 अक्का लोचा काय माहितीये नाही. नाही अगं हाच तर लोचा आहे ना. तुझ्या डोक्यात अजून तू तशीच आहे. सगळ्यांची कामं करणारी, धुनी भांडी करणारी, कपडे धुणारी, लादी पुसणारी. अक्का हे असं फक्त साडी बदलून काय होत नाही. भेजा बदलायला पाहिजे. सगळ्या तुझ्या या सवयी बदलायला पाहिजे. बघ बघ जरा स्वतःला आरशात बघ. ए कुठे चालली. आता तूच म्हणला ना आरशात बघू नये. अगं अक्का तू काय डोक्यावर पडली का. अगं बघ म्हणजे रोजचा बघ.
डोळे बघ. माझे नाही ग, तुझे स्वतःचे डोळे बघ. बघ बघ कसं डोळ्याखाली सगळं काळं 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 झालंय ते. तू सगळ्यांची काळजी करतेस, पण तुझी काळजी कोण करणार ग? मग आपल्या आजूबाजूच्या पोरी बघ. काय? बायका बायका बघ. आपण डॉक्टरांच्या एरियात राहतो ना, त्यांच्या बायका बघ ना, कशा एकदम भारी राहतात. त्यांचे डोळे बघ, त्यांचे केस बघ, त्यांचा मेकअप बघ. अरे सत्या, आता माझ्याकडे कोण बघणार रे? वय झालंय. आता केस रंगवले, मेकअप केला, तर लोक काय म्हणतील? बुढी घोडी लाल लगा. अरे अक्का, लाल तर लाल, पण त्याशिवाय कळणार नाही ना की तुझ्या घराची खरी मालकी नसते. अक्का, तुझ्या इशाऱ्यावरती देवाबाई पण काम करतो, त्यामुळे तू काम करायची गरज नाही. तुझ्या इशाऱ्यावरती माणसं हल्ली पाहिजेत. तू म्हणला ना उठ तर उठले पाहिजेत, बस तर बसले पाहिजेत. अक्का अगं, हे असं वागून चालणार नाही ग. कर काहीतरी कर. तू शान आहेस या घरची. कर कर काहीतरी कर. नाही रे, नाही सत्या, मला अचानक नाही बदलता येणार. तू काय पण बोल. अरे मी जिंदगीभर तेच केलं रे, आणि मला पण आवडतं ना तुमचं काम करायला, तुमच्यासाठी जेवण करायला, भांडी घासायला, कपडे धुवायला. सत्या, मला नाही जमणार रे. आता राहू दे, मला रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. जाते मी. अरे इथे एवढं सांगतो तुला जेवणाचा. अक्का, तू ऐक. सत्या, तू माझ्या माग माग करू नको. तू जा, मला काम करू दे. जा, तू जा म्हणलं ना. जा. अक्के, हे तर सांगायचं होतं तुला. आमच्यासाठी खूप काय केलं तू. आता आपण तुझ्यासाठी काहीतरी करणार. म्हणजे मी मालकीन दिसते? अगं मालकीन, राणी दिसते तू. राणी. तू राणी झाली तरच काम होईल ना आपला. म्हणजे अगं बघ कसली भारी दिसते तू. हा, कमाल. अक्का, अगं माझे कपडे धुतलेले नाहीयेत अजून. तुला माहितीये ना मला कोर्टात पांढरे कपडे लागतात ते. हे बघ, तू काही कर, माझे कपडे धुवून ठेवाच. सहा. 1 2 3 4 5 6. हे सारखं तुलाच काय रे सहा पडतात. अरे नशीब, दुसरं काय. हे तुझं नशीबच रे. नाहीतर अक्काने आपल्याला सकाळपासून आहे ना खायला पण नाही दिलं. तर नुसते आरशासमोर काय जाते, साड्या काय बदलते. हाय, आपल्याला वाटतं ना अक्काचा काहीतरी लोचा चालू आहे. हे पण मला सांग, हे सगळं करायची काय गरज काय तिला? हा, कोण बघते तिच्याकडे? घरात तर असते दिवसभर, आणि हे सगळं घरातलं काम करून हे सगळं करायचं कठीण असतं रे सगळं. हा, माहितीये का, अक्काच्या हातचं जेवण पण आज बिघडलं. असं कधी होत नाही रे. अक्काच्या हातची नुसती भाकरी खाल्ली ना तरीच चव लागते रे. बरोबर बोलतो तू. हे गब्बर, तू एक गोष्ट मार्क केली. मगाशी आपण जेवत होतो ना, तेव्हा ती अक्का नुसती काकडी आणि गाजरच खात होती. जसं काय डाएटच करते. या 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 ताई, या या. डोंट कॉल मी ताई, स्वीटी नाव आहे माझं. हा हा हा, स्वीटी स्वीटी. ये गब्बर पांडे, अक्का कुठे? अरे ती असेल घरात काहीतरी काम करत असेल. काय झालं रे? आता ह्या आणि कोण? अरे या पार्लर वाल्या ताई, स्वीटी स्वीटी. अक्काचं लुक फुलटू चेंज करायचं ना आपल्याला, म्हणून घेऊन आलोय आपण यांना. अरे
हे सत्या, तुला काय ताप बी आला होता काय रे? हा, मला नाही, मला काहीच नाही झालं. अरे मग अक्काला काय गरज आहे सगळं करण्याची? प्लीज, हे जर असेच असणार असेल तर मी निघून जाईन. हेअर स्पा स्पेशलिस्ट आहे मी. मी बोलताय ते बरोबर आहे, पण या घरात फक्त एकच मुलगी येते, ते बोळ्या कॉर्नरी. अक्का तिला 10 पैकी 9 वेळा भागवते. मग तुमचं हेअर स्पा वेल्स्पा करते की नाही बघा ताई. अरे तेच तर ना, अक्काला आता मालकीन दिसायचंय ना म्हणून. अरे पण कसं? आणि ते काय जमणार आहे का अक्काला? अरे तिला जरा बरे कपडे दिले ना घालायला तर म्हणते "ए, मला कशाला दिले, मी का घरात असते, मी घालून काय करणार?" हे असं बोलते ती. आणि घरातल्या घरात राहायला कशाला पाहिजे असली नाटकं? काय ताई? डोंट कॉल मी ताई, स्वीटी नाव आहे माझं. अहो हा हा, तेच ते स्वीटी ताई. हे बघा, आम्हाला हे असलं काही करायचं नाही, तुम्ही निघा. थांबा. काय रे, तिला कशाला घालवताय? हा, का घरातली बाई हे सगळं करू शकत नाही का? अरे एक बाई घर नीट नेटकं राहावं म्हणून राब राब राबत असते. तिची काय अवस्था होत असेल हे माहितीये का तुम्हाला? तिने फक्त घरच नीट नेटकं ठेवायचं, स्वतः नाही राहायचं नीट. कधी तिने असा विचार केला तर लय हसायला येते आज तुम्हाला. तिला नाही वाटत का कधीतरी आपण चांगलं राहावं, चांगलं दिसावं? यात चुकीचं काय सांग ना? घर चांगलं दिसावं म्हणून घराचे रंग बदलता, पडदे बदलता. तेच घर सांभाळणाऱ्या बाईने स्वतःला बदललं तर काय बिघडलं रे? कधीतरी चांगली साडी घातली, केसांचं बरं काही केलं तर तुम्हाला का बोचलं रे? घरातली घाण अडगळ साफ करते पण तिला पण तुम्ही अडगळीत टाकलं का रे? तुम्हाला वाटतं ना मी आयुष्यभर असंच राहावं, तर मी अशीच राहते. जा ग बाई, तू तरी कशाला तुझा वेळ वाया घालवते? त्यांना वाटतंय ना मी अशीच राहावी तर मी अशीच राहणार. जा तू. अक्का तू ए अक्का, अगं तू स्वतःला आमची आई मानतेस ना, मग आई रागवते का अशी पोरांवर? उलट पोरं रागवून निघून जातात. ए अक्का उघड ना, अगं तुला धड सॉरी तरी बोलू दे ना आम्हाला. अक्का उघड ना दरवाजा. ए पांडे, हे तुझ्यामुळे झालंय ना सगळं. ए माझ्यामुळे काय झालं? तुझ्यामुळे झालंय सगळं. नाही नाही नाही, तुझ्यामुळे झालंय. ए थांब 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 गब्बर, पांड्याला उचलू नको. ए अक्का, हे बघ लफडा करतायत, ये ना बाहेर ये ना. नाही नाही पांडे, मी तुला सोडणार नाही. तू आपल्याला अक्काहून दुखावलाय. अरे तू काय सोडणार नाही मला. आणि बघे, हसायचं नाही माझ्यावर, दात फोडून टाकीन तुझे मी. ए तुला मी अक्का फोडून टाकी ना. अरे तू काय फोडणार मला? अरे बंद करा तुमची नाटकं. अक्का 1 मिनिट, आलो आपण. अक्का ये घे तुझं शस्त्र, चालता आणि सगळ्यांना फोडून काढ. ये. अक्का सॉरी ना ग. त्याला जर परत कोण काय बोललं ना, आपण सोडणार नाही. सत्या तू जा, तू घेऊन ये जा परत त्या स्वीटीला जा. काय गरज नाही. अरे काय गरज नाही, काय गरज आहे का? तू भारी दिसली पाहिजे ना, मालकीन वाटली पाहिजे. आणि तुझी घरातली कामं करायला आपण कामवाली आणणार म्हणजे आणणारच. एकदा सांगितलं ना नाही म्हणजे नाही. नाही अक्का, आमचं ठरलंय, फुल अँड फायनल. असं जाते मी. तू कुठे चालली आता? तुमची कामवाली बाई तर अजून आली नाही ना. रात्रीचं गिळायला पाहिजे ना तुम्हाला. हा, मग त्यासाठी भाजी घेऊन येते. अक्का आपण पण येतो तुझ्यावर. कशाला? म्हणजे मालकीन पिशवी उचलणार कसा वाटेल ते. अशी? थांब, मी पिशवी घेऊन येते. अक्का उद्याच्या उद्या अशी कामवाली आणतो ना, जिला चायनीज, हैदराबादी, पंजाबी, नेपाळी सगळं काय बनवता येईल. ए नाही 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 सत्या, जेवण तर मीच बनवणार. बाईने फक्त मला मदत केली पाहिजे कापायला वगैरे. हा म्हणजे ए बाई, आता काय? अक्का हिला कशाला थांबवते तू? तू गप ना, मी बोलते ना तिचे. गप नाही. ए बाई, उद्यापासून घरी आमच्या कामाला. कशाला? ग मी काय करणार नाही ग.
खरंच मी त्या घरची मालकीण आहे. बोल किती पगार घेणार बोल. ओ मॅडम, मला तुमचं काम बी नको आणि तुमचा पैसा बी नको. सकाळी काय बोलला होतात? मी काय या एरियातली एक तरी बाई येते का बघा तुमच्याकडे कामाला, तसा मी मेसेजच करून ठेवलाय, समजलं? तुम्हाला धमकी देते काय का? तुम्हाला धमकी देते? 4 बायका उद्या कामाला ठेवते की नाही बघ. काय मला सांगते? अक्का थांब ना, काय लपडी करते तू? थांब. ओ लावता बाई ह्याच्यावर, एक तरी बाई कामाला ठेवून दाखवा, मग मी काय बी हरीन. अगं पण ठेवतेस बघ तू ये बघा इष्ट कर ना. ए, थांब ना अक्का हो बाई, अहो निघा ना. ही कोण आहे माहितीये का? गेम करेल तुमचा. निघा निघा, पाया पडतो. निघा अहो निघा. काय नखरेल बाई आहे. उद्या हिच्या नाकावर टिचून कामवाली आणते की नाही बघ. सत्या, हा? उद्या कामवाली बाई आली पाहिजे. आता उद्याच्या उद्या असं पटकन शोधायचं म्हणजे गब्बर सांगितलं ना, उद्या बाई पाहिजे म्हणजे पाहिजे. कळलं? हा. बघतो बिघतो करतोय. अक्का, आजची कामवाली बाई आणतो ना, बघ प्रेमात पडशील तिच्या.